ऑब्झर्वेशनला घेऊन काय त्याचा एक इम्पॅक्ट असणार, किती वाजता ही हिअरिंग आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय? बघा, मराठा आरक्षणासंबंधी जी राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन आहे ही शेवटची पायरी असती सुप्रीम कोर्टात. आता ह्या क्युरेटिव्ह पिटिशनला तसा अर्थ उरलेला नाही आहे, कारण ही क्युरेटिव्ह पिटिशन आहे 2018चा जो कायदा होता, जो राज्य सरकारने पास केला 2018चा कायदा गायकवाड कमिशनच्या रिपोर्टच्या बेसिसवर, तो हायकोर्टाने उचलून धरला होता. पण 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने तो रद्द ठरवला आणि पुनर्विचार याचिका पण मान्य केली नाही सुप्रीम कोर्टाने. आणि शेवटची पायरी म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली मागच्या वर्षी, पण त्याच्यानंतर काय झालं, फेब्रुवारी 2024मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाने नवीन कायदाच आणला मराठा आरक्षणासाठी. 10% मराठा आरक्षण हे बहाल केलं आहे आणि ते आत्ता अंमलात आहे तो कायदा. काही लोक त्याच्याविरुद्ध हायकोर्टात गेले आहेत. आता ही जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती जुन्या कायद्यासंबंधी आहे, त्यामुळे आज जरी काय झालं तरी त्याचा काहीही अर्थ नाही आहे. हे मॅटर इनफ्रक्चर्स झालेलं आहे, ही औपचारिकता निवड आहे. आणि खरं तर महाराष्ट्र सरकारने जेव्हा त्यांनी फेब्रुवारी 2024मध्ये नवीन कायदा केला तेव्हाच ही क्युरेटिव्ह पिटिशन खरं विड्रॉ करायला पाहिजे होती. तर आज जरी 1:30 वाजता ह्याच्यावर सुनावणी होणार आहे जस्टिस चंद्रचूड, जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस गवई यांच्यासमोर. आता हे 3 सिनियर मोस्ट जजेस आहेत सुप्रीम कोर्टातले आणि जस्टिस खन्ना आणि गवई पुनर्विचार याचिका जी फेटाळली गेली होती त्याचे पण पार्ट होते. तर त्यामुळे आज काही जरी झालं, जरी महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी एक ॲप्लिकेशन दिलं होतं की क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही बंद दाराऐवजी कोर्टात ऐका वगैरे, त्याला काहीही अर्थ उरला नाही आहे. कारण आता फेब्रुवारी 2020मध्ये महाराष्ट्र सरकारने नवीन कायदा पारित केला आहे, नवीन कायदा अंमलात आहे. ही क्युरेटिव्ह पिटिशन जुन्या कायद्यासंबंधी आहे, त्यामुळे त्याचा तसा काहीही अर्थ नाही आहे, ही फक्त औपचारिकता आहे. आता महाराष्ट्र शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंबंधीची आज सुनावणी आहे. काल पण ह्याच्यावर सुनावणी होणार होती, पण काही कारणास्तव ते मॅटर पोहोचू शकलं नाही. आज पण 13 नंबरला हे मॅटर आहे. आज पण शक्यता खूप धूसर आहे हे मॅटर पोहोचण्याचं. आणि जरी हे मॅटर पोहोचलं तर सुप्रीम कोर्टाला आधी ठरवायचं आहे की हे प्रकरण हायकोर्टात चालेल का सुप्रीम कोर्टात चालेल, आणि त्याच्यानंतर ह्या प्रकरणावर सुनावणी सुरू होईल. आता सरन्यायाधीश हे 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत. त्याच्या आधी दिवाळीच्या काही दिवस, 1 आठवडा सुट्ट्या आहेत, दसऱ्याच्या सुट्ट्या एक 8-10 दिवस आहेत. त्यामुळे वेळ हा खूप कमी राहिलेला आहे. आणि जरी कोण आमदार सुप्रीम कोर्टाने डिस्क्वालिफाय केले तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन हे फक्त 26 नोव्हेंबर जोपर्यंत आपली विधानसभा अस्तित्वात आहे तोपर्यंतच असेल. त्यामुळे ही औपचारिकताच राहिलेली आहे. पण जर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार सुप्रीम कोर्टाने जर डिस्क्वालिफाय केले तर मग एकनाथ शिंदेंना साहजिकच मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल, कारण ते आमदार राहणार नाही. पण ते आता होत नाही आहे, कारण काही कारणास्तव तारखा पडत राहिलेल्या आहेत. आणि लवकर ह्याची सुनावणी जर झाली नाही तर मग शक्यता मावळायला लागली आहे की ह्याच्यावर काय होईल. आणि जरी नंतर जर सुनावणी झाली तर मग याला अर्थ उरणार नाही, कारण महाराष्ट्र विधानसभेचे तोपर्यंत इलेक्शन येतील. आणि सरन्यायाधीशांनी जर ह्याच्यावर सुनावणी सुरू केली तर ते रिटायर व्हायच्या आधी शक्यता आहे त्याच्यावर निर्णय द्यायची. पण अजून सुनावणीच सुरू झालेली नाही, नुसतं नोटीस इश्यू झालं आहे, मॅटर ॲडमिट झालेलं नाही आहे. त्यामुळे ते दुसऱ्या कुठल्या तरी खंडपीठाकडे नंतर जाऊ शकतं आणि मग त्याच्यात पण फक्त औपचारिकताच उरेल. त्यामुळे आता पक्ष आणि चिन्हासंबंधीची सुनावणी ही पुढच्या आठवड्यात आहे. आता ते बघावं लागेल की ते बोर्डावर मॅटर येईल का नाही आणि ते पोहोचेल का नाही. पण आता जसं चीफ जस्टिस रिटायर होणार आहेत आणि दिवस कमी राहिलेले आहेत, त्यामुळे आमदार अपात्रता पण आणि पक्ष आणि चिन्हासंबंधाच्या सुनावण्यांवर पण मला काही खरं दिसत नाही आहे की लवकर ह्याच्यावर काय निर्णय होईल. झाला तर बरंच आहे, कारण लोकांना अपेक्षा आहे की कोर्टाने काही ना काहीतरी निर्णय द्यावा. काही कारणास्तव विलंब होतोय. आता आपल्याला आज पण बघावं लागेल काय होतं याचं. विधानसभा निवडणूक ऑन द वे आहे आणि त्याला घेऊन अर्जन्सी नाही वाटत का चिन्हाची केस म्हणा किंवा अपात्रताची? बघा, अर्जन्सी ही महाराष्ट्रात सगळीकडे लोकांना वाटतंय, पक्षांनाही वाटतंय की ह्याच्यात काहीतरी व्हावं. सुप्रीम कोर्टासमोर पूर्ण देशातले मॅटर असतात आणि मग मागच्या वेळेस पण मेन्शन करायचा प्रयत्न झाला तर सरन्यायाधीश म्हणले तुम्ही आमच्या जागे येऊन बसा आणि मग बघा आमच्यावर किती वर्कचं प्रेशर असतं आणि बॅकलॉग खूप आहे आमच्याकडे. तर सुप्रीम कोर्टालाही हे माहीत आहे. त्या सरन्यायाधीश पण हे मूळचे महाराष्ट्रातले आहेत. तर बघू, अजून ते रिटायर व्हायला वेळ आहे.
तर काही ना काहीतरी निर्णय येऊ शकतो. ज्या अर्थी बोर्डावर मॅटर लागलेलं आहे, आता ते पोचणार का नाही हे सरन्यायाधीशांच्या हातात नाही. आता जर मग ते पोचलं नाही आज मॅटर, तर ते मग त्यांचे वकील मेन्शन करतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणि शरदचंद्र पवार यांचे वकील मेन्शन करतील. आणि जर सरन्यायाधीशांनी सांगितलं की ह्या तारखेला आम्ही हे नक्की मॅटर ऐकू, तरच याच्यात काहीतरी शक्यता आहे निर्णय येण्याची. मराठा रिझर्वेशनला घेऊन सर हायकोर्टात पण ऑलरेडी एक हिअरिंग सुरू आहे पॅरलली. तर याचे रिपरकशन्स किंवा काय इम्पॅक्ट असेल बघा, मराठा रिझर्वेशन संबंधी फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेऊन 10% आरक्षणे SEBC खाली मराठा समाजाला दिलेलं आहे. ते आरक्षण आता बहाल आहे. त्याच्या विरुद्ध काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत. प्रकरण प्रलंबित आहे, पण ते आरक्षण चालू आहे. आता सगळे सोयऱ्यांसंबंधी जे जरांगे पाटलांची मागणी होती त्याच्यावर सरकारने सांगितलं होतं की 15 फेब्रुवारी 2024 किंवा त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तो निर्णय काही कारणास्तव आत्तापर्यंत राज्य सरकारने घेतलं नाही आहे. सगळे सोयऱ्यांसंबंधीचं आहे की मराठा समाजात कुणबी समाजाला मराठा समाजाला कुणबी समाजात समाविष्ट करून घेऊन त्यांना आरक्षण द्यावं आणि ते OBC मार्फत द्यावं. हे तो वेगळा प्रकरण आहे. आणि SEBC आरक्षण जे 50% वर दिलंय, जे मागच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं होतं, त्याच्यावर आजची क्युरेटिव्ह पिटिशन आहे. त्याला अर्थ आता उरलेला नाहीये, कारण नवीन आरक्षण बहाल झालेलं आहे आणि ते अंमलात आलेलं आहे 10% शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी. आता बघू त्याच्यावर हायकोर्ट काय करतं आणि मग परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात येईल. पण आजची जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती जुन्या कायद्यासंबंधी होतं. त्यामुळं ह्याच्यात काही जरी झालं तर ही फक्त औपचारिकता आहे.